ही रेसिपी सांगणार आहे. खूप झटपट बनतात आणि थंडीमध्ये खूप छान लागतात गरम गरम वडे. तर चला बनवूया लौकीचे वडे. तर काय केलं, लौकी आणलेला होता, कुठं याला दुधी पण म्हणतात कुठे कुठे. तो छान किसून घेतला बारीक आणि त्यामध्ये मग मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची पण होती माझ्याकडे, ती बारीक बारीक कट केली. कोथिंबीर टाकली, त्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि लसूण थोडं जास्तीचं जिऱ्यासोबत कुटून घ्यायचं आणि ते पण घालायचं त्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करायचं. तीळ घातली खूप सारी, अर्धी वाटी तीळ होती, छान स्वच्छ धुवून तीळ घातलेली आहे आणि मग तांदळाचं पीठ घालून छान असं घट्टसर भिजवून घ्यायचं. हे भिजवताना एक लक्षात ठेवा, दुधी जेव्हा किसतो ना, तर किसमधलं तुम्ही पाणी काढू शकता अगर खूप जास्त पाणी असेल तर. मी पूर्ण पिळून पाणी काढून घेतलेलं होतं, म्हणजे दुधीचा पूर्ण ज्यूस मी काढून घेतलेला होता आणि त्यानंतर मी पीठ घालून छान असं मळून घेतलं. नंतर त्याचे असे चापट वडे बनवून घेतले आणि ते चापट वडे मी तेलामध्ये अशा प्रकारे घातलेले आहेत. छान कडक गरम तेल करायचं आणि एक 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 वडा सोडायचा. या वड्याच्या सामग्री मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देणार आहे, तर तुम्ही नक्की बघून घ्या आणि अशा पद्धतीने करा. खूप छान आणि अतिशय चविष्ट बनतात. माझे खूप फेवरेट आहे आणि माझ्या मुलांचे सुद्धा. तुम्ही अशा प्रकारे हे वडे बनवून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.